तर गारगाई प्रकल्पामुळे मुंबईला पाणी मिळेल। दमणगंगा प्रकल्पाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं सुरू आहेत, अशी ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ज्यावेळेस 80 साली 30 आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्प हे सरकारने मान्य केले, त्यातला प्रकल्प आहे दमणगंगा पिंजाळ। पण त्याचं काही झालं नव्हतं। आपण ते आता अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि गारगाई प्रकल्प त्यालाही आपण मान्यता दिली। गारगाई प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला मिळणार आहे आणि दमणगंगा पिंजाळच्या माध्यमातूनही 13 टीएमसी पाणी मिळणार आहे। कॉन्ट्रॅक्टर पूजन करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरवर जे प्रेम आहे, भाजपचं असेल, ह्या सरकारचं असेल, हेच पोचण्यासाठी गारगाई धरणाच्या मागे लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याच्या मागे लागलेत आणि दुसऱ्या बाजूला 45,000 कांदळवनाची झाडं हे देखील एका ब्रिजसाठी कापणार, जिथे टनेलिंग करू शकतात, जिथे स्पॅन वाढवून झाडं कापण्याची कमी करू शकतात, पण ते न करता नुसतं वाळवंट करायचं आहे, ह्यासाठी एका बाजूला हे चालू आहे। पर्यावरणासाठी कोणी बोलूच नाही, ही भाजपची जी भूमिका आहे ती देशाला अत्यंत घातक आहे आणि हा धोका वाढत जाणार।